पेपर फुटात कल्याणला पैसे येतात मालेगावला, पेपर फुटात कल्याणला पैसे येतात मालेगावला. शिक्षण मंत्र्यांचा अधिकार असो, धिक्कार असो, धिक्कार असो, शिक्षण मंत्र्यांचा अधिकार असो, धिक्कार असो, धिक्कार असो. शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा दिलाच पाहिजे, दिलाच पाहिजे, दिलाच पाहिजे, शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा दिलाच पाहिजे. दिलाच पाहिजे, दिलाच पाहिजे. या ठिकाणी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या माध्यमातून जो टीईटीचा पेपर घेतला जातो, या पेपरची प्रिंटिंग होते उत्तर प्रदेश यूपीमध्ये आणि आग्र्यामध्ये. त्या ठिकाणी यूपी असेल किंवा केंद्र सरकारमधील ज्या ठिकाणी भाजपचं सरकार आहे त्या पद्धतीने भाजपचा पेपर फुटीचा जसा जो पॅटर्न आहे, म्हणजे पेपर महाराष्ट्राचा, इथलचे शिक्षण मंत्री त्याला रिस्पॉन्सिबल आहेत, मात्र हा पेपर यूपीच्या भैया लोकांकडे जातो कस काय? भाजपचा हा पेपर फुटीचा केंद्राचा पॅटर्न राज्यांनी कॉपी केलाय की काय, अशा पद्धतीची शंका आम्हाला निर्माण झालेली आहे. या ठिकाणी पेपर फुटी उघड झालेली आहे भिवंडी कल्याणमध्ये आणि त्या ठिकाणी मला वाटतं की जवळपास 1.5 कोटी रुपये घेतल्याचं निदर्शनामध्ये आलेलं आहे. जे पोलिसांच्या ताब्यामध्ये आरोपी आहेत त्यांच्या निदर्शनास आले की 1.5 कोटी रुपये घेतलेले आहेत, तर त्याची उर्वरित रक्कम ही मालेगावमध्ये घेण्यात आलेली आहे, अशा पद्धतीची दाट आम्हाला शंका आहे. त्यामुळे आम्ही शिक्षण मंत्र्यांच्या घरासमोर बसलेलो आहोत. केंद्राचा पेपर फुटीचा पॅटर्न हा राज्याने या ठिकाणी राबवलेला आहे. केंद्रातला भाजपच्या शिक्षण मंत्र्यांनी केला आणि राज्यातल्या शिवसेनेच्या शिक्षण मंत्र्यांनी केला. जोपर्यंत शिक्षण मंत्री पदावरून दूर होत नाहीत तोपर्यंत वंचित बहुजन आघाडी सम्यक विद्यार्थी आंदोलन हे राज्यभरामध्ये हे आंदोलन अधिक ताकदीने उभं केल्याशिवाय राहणार नाही. शिक्षकांचा काय प्रश्न आहे तुमचा? या ठिकाणी शिक्षकांना 2027-28 पर्यंतची डेडलाईन आहे. त्यांना टीईटीचा पेपर पास होणं हे कंपल्सरी केलेलं आहे. आता मला सांगा, त्या शिक्षकाला जनगणनेचं काम लावलेलं आहे, त्या शिक्षकाला परिवार बघायचा आहे, त्या शिक्षकाने शाळावी शिकवायची आहे, त्या शिक्षकाला पुन्हा इतर वेगवेगळ्या जबाबदाऱ्या दिल्या जातात, एसआरची कामं दिलेली आहेत. मग या शिक्षकांनी नेमकं करायचं तरी काय काय? हे शिक्षक हातबल झालेले आहेत. या महाराष्ट्रातील शिक्षकांनी आत्महत्या करण्याच्या पूर्वी या राज्याच्या सरकारनं त्या शिक्षकांचे जे प्रश्न आहेत ते तात्काळ सोडवावे, अन्यथा या महाराष्ट्रामध्ये या शिक्षकांच्या आत्महत्येची श्रृंखला सुरू व्हायला वेळ लागणार नाही. शिक्षकांना वाचवणं काळाची गरज आहे, कारण अनेक वर्षापासून जे नोकरी काढतात त्यांना हा टीईटीचा पेपर पास होणं कंपल्सरी करणं हे कुठेतरी अन्यायकारक आहे असं आम्हाला वाटतं.